नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। पाहूयात महाफास्ट 100। मी लेचापेचा माणूस नाही, मला राजकीय आजार होत नाहीत। आजारपणावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं उत्तर, तर राजकीय आजार असल्याच्या बातम्यांनी वाईट वाटलं, अजित पवारांचं वक्तव्य। अंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणातील तिन्ही आरोपींनी 2 डिसेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी। ऋषिकेश बेद्रे याच्यासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या। आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये, आम्ही दगडफेकीचा कट रचला नव्हता। दगडफेकीतील आरोपींना अटक केल्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर अंतरवाली सराटीतील घटना म्हणजे गृह विभागाचं अपयश, देवेंद्र फडणवीसांचं काम दर्जाचं दिसत नाही, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण समाजात कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। अजित पवारांनी त्यांच्याच माणसांना समज दिल्यास बरं होईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांवर निशाणा। अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढली, रोज कुणीतरी आरेला कार्य करतो। महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही बाब शोभणारी नाही, वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, अजित पवारांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला। बिहारमधल्या निर्णयानंतर आमचीही तशी चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा निर्णय होणार का याकडे लक्ष। वेगळं आरक्षण टिकणार नाही, ओबीसीतून आरक्षण घेऊन करणार काय, सर्वांचेच सर्वे करा, एकट्या मराठा समाजालाच मागासलेलं दाखवायचंय का, मनोज जरांगे यांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात उपाय काढण्याची कार्यवाही सुरू, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणासाठी सरकार काम करणार आहे। आरक्षणावर विखे पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये धमक असेल तर उद्याची सभा उधळून दाखवावी, स्वराज्य पक्षाला ओबीसी मेळाव्याचे मुख्य संयोजक बीडी चव्हाण यांचं आवाहन। सांगली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाजानंतर लिंगायत समाजही आक्रमक, आम्हीही शेतकरीच, आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या, सकल लिंगायत समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षण करावं, सर्वोच्च न्यायालयाचं राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश, येत्या आठवडाभरात सर्वेक्षण सुरू केलं जाणार। महाराष्ट्रात 200 आमदारांचं सरकार आहे, पण ते स्थिर नाही, सरकार स्थिर नसल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, सुप्रिया सुळेंची टीका। तर कोण म्हणतं राज्यात सरकार स्थिर नाही, 200 आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं म्हणता, सुप्रिया सुळेंच्या टीकेवर अजित पवारांचा सवाल। सुप्रिया सुळेंनी उरलेले 2 ते 3 खासदार सांभाळावेत, शिंदे गटाच्या खासदारांची चिंता करण्याची गरज नाही। अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीवर प्रतापराव जाधव यांची सुळेंवर टीका। ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच प्रश्न विचारता, अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका। मागच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंवर अन्याय झाला, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी इतर विषयात लक्ष देण्यापेक्षा संसार करावा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा आदित्य ठाकरेंना सल्ला। संजय राऊत उद्धव ठाकरेंना लागलेली पनवती, संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर खासदार प्रतापराव जाधव यांची राऊतांवर टीका। पंकजा मुंडेंसोबत न्याय झाला पाहिजे, त्या एक सक्षम महिला आहेत, पंकजा मुंडेंवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जवळीक वाढली पाहिजे, पण वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तर ताकद वाढेल, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा रद्द, मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाणांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आज दोघांचीही चौकशी होणार। दिव्यातील भाजपच्या माजी शहराध्यक्ष ठाकरे गटात प्रवेश करणार, थोड्याच वेळात ज्योती पाटील यांचा शेकडो महिलांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नाशिक नंतर अहमदनगरमधील धरणातूनही जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास सुरुवात, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा। सुप्रीम कोर्टाचा मराठी पाट्यांचा निर्णय फक्त मुंबईसाठी, मनसेने इतर शहरात मराठी पाट्यांची सक्ती केल्यास रस्त्यावर उतरू, मराठी पाट्यांवरून व्यापाऱ्यांचा इशारा। पुन्हा एकदा आपण बातम्यांचा महाफास्ट आढावा घेतोय। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वाकीमध्ये दिव्यांग व्यक्तीला मारहाण, गावातलेच एका युवकाने ही मारहाण केल्याचं समोर, मारहाण करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राजस्थानमध्ये 450 रुपयात सिलेंडर मिळू शकते, तर महाराष्ट्रातील महिलांनी कोणता गुन्हा केलाय, शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंचा भाजपला सवाल। मुंबईमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचा मेळावा, शिवाजी पार्कमध्ये दुपारी 4 वाजता प्रकाश आंबेडकरांची सभा होणार, नाना पटोलेही उपस्थित राहणार।
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली. 4 ते 5 किलोमीटर परिसरात वाहनांच्या रांगा. पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू, तर पुणे मुंबई वाहतूक खंडाळ्यापासून जुन्या मार्गाने सुरू. बीडच्या परळी तालुक्यातील रब्बीचा पेरा घटला. यावर्षी पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात 20% घट. वाशिममध्ये तुरीचा हंगाम तोंडावर असताना बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण. 13,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले दर 10,000 खाली घसरले. हिंगोलीत सतत बदलत असणाऱ्या वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागाने बांधावर येऊन मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील रेणा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित. प्रकल्पात केवळ 21% जलसाठा शिल्लक असल्याने प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरीच्या खेड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद. मिशन नेत्राला शहरात घरघर आणि दुरुस्ती अभावी यंत्रणा बंद. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील 12 गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. पाण्यासाठी शेतकऱ्यांचा केंदूर गावामध्ये चक्री उपोषण. बीडच्या शिरूरमध्ये साळींदर विहिरीत पडलं. प्राणीमित्रांकडून विहिरीत उतरून साळींदराला जीवदान. बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा. रुग्णांची हेळसांड न होण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेत केलं रक्तदान. चंद्रपूरमधील 14 पुरातन आणि ऐतिहासिक स्थळांचा कायापालट होणार. प्रकल्पासाठी 57,96,00,000ची तरतूद. दर्जेदार काम करण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. शिर्डीतील साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरात रूढी परंपरेनुसार तुलसी विवाह साजरा. श्री गणेश पूजन, नैवेद्य दाखवणं असे कार्यक्रम संपन्न. विवाहाला शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित. लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला कधीच कौटुंबिक प्रेम आपुलकी न मिळाल्याने आपली मानसिक स्थिती बिघडली. जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणारा आरोपी चेतन सिंग यांचा जामिनासाठी केलेल्या अर्जामध्ये त्याचा दावा. चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्याप अहवालातील कारण उघड नाही. सोलापूरच्या कुर्डू जिल्हा परिषद गटामध्ये उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला. बेंद ओढा पाणी संघर्ष समितीचा टेंभुर्णी कुळसम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. 13 गावांना शेतीसाठी पाणी देण्याची मागील 15 वर्षांची मागणी. मुंबईकरांसाठी कोस्टल रोडची 1 लेन डिसेंबर अखेर सुरू होणार, तर संपूर्ण कोस्टल रोड कार्यान्वित होण्यास मे 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार. सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची गर्दी. दिवाळी आणि लग्नतिथींमुळे रेल्वेला गर्दी. प्रवाशांची वंदे भारतला पसंती. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात फलाट क्रमांकात बदल होणार. 9 डिसेंबर पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 1च्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. पुण्यातील राजाराम पूल चौकातील वाहतुकीत बदल. राजाराम पूल चौकात उड्डाणपुलाचं काम सुरू. पुढील 3 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल होणार. रेल्वे रुळांच्या आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. दिवाळीमध्ये नागरिकांची समृद्धी महामार्गाला पसंती. लहान मोठ्या 5.25 लाख वाहनांचा समृद्धीवरून प्रवास. स्मार्ट पुण्यात आरोग्य योजना केवळ नावाला. एका खासगी संस्थेच्या अहवालात फक्त 3 ते 5% लोकांनाच फायदा झाल्याची माहिती समोर. हॉस्पिटल प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचा अहवालात उल्लेख. शेतकऱ्यांची अग्रिम रक्कम 3 दिवसात जमा करा, अन्यथा कारवाई केली जाणार. कृषी विभागाचा विमा कंपन्यांना इशारा. भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये पेंग्विनच्या 3 नवजात पिल्लांचं नामकरण. कोको, स्टेला आणि जेरी अशा नावानं या नव्या पेंग्विनना संबोधलं जाणार. नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जायकवाडीत पाणी सोडण्यास सुरुवात. सरकारी आदेश मिळाल्यानंतर जलसंपदा विभागाचा निर्णय. राज्यात उद्या कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्रात उद्या गारपिटीचा इशारा. कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार. कोकण रेल्वे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विविध कामात मदत करणार. महामार्गावरील बोगद्याच्या कामांसाठी कोकण रेल्वेची मदत होणार. बेस्टच्या ताफ्यात 10 नवीन 1 मजली इलेक्ट्रिक आणि 5 डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस दाखल. नव्या बसमुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार. नाशिक महापालिका क्षेत्रात पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरी. नाशिकमध्ये 1 एप्रिलपासून पाणीपट्टीत वाढ होणार. 1000 लिटर मागे नागरिकांना 5 रुपयांऐवजी आता 12 रुपये मोजावे लागणार. थकीत मालमत्ता करामुळे नागपूर महापालिका आर्थिक अडचणीत. नागपूर मनपाचा 400 कोटींचा मालमत्ता कर थकीत. पीएमपीएमएल प्रशासनाकडून वाहक आणि चालकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन. नियमांचं पालन न करणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाई केली जाणार.
काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांच्या गाडीला अपघात. नागपूरहून गडचिरोलीला परत येताना खासगी वाहनाला धडक. अपघातात वाहनांचं मोठं नुकसान, जीवितहानी टळली. चालक मोबाईलवर बोलताना आढळल्यास कारवाई होणार. पीएमपीएमएलच्या चालकांना प्रशासनाकडून इशारा. चालकांच्या बेजबाबदारपणाबाबत पीएमपीएमएल प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त. रत्नागिरी आगाराला भंगारातून मिळाले 1,78,00,000 उत्पन्न. महामंडळाकडून एसटीची बॉडी आणि जुने पाटे तसंच जळालेल्या ऑइलचा लिलाव. मुंबई शहरात सायबर गुन्हेगारीत 243% इतकी प्रचंड वाढ. मुंबईतील प्रज्ञा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आकडेवारी समोर. सायबर गुन्ह्यात गुन्हेगार सापडण्याचं प्रमाण मात्र फक्त 8%. मुंबई सिंधुदुर्ग असा तयार होणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं बांधकाम 4 टप्प्यात केलं जाणार. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा एक्सप्रेसवे जाणार. एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाला राज्य सरकारची मंजुरी. नागपूर जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी खालावली. नागपूरकरांवर उन्हाळ्यात पाणीबाणीची शक्यता. काटकसर करून पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन. नांदेडच्या नगिना घाट परिसरात 13 तलवारी आणि 11 खंजीर जप्त. नांदेड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एका तरुणाला अटक. पोलिसांकडून तरुणाची कसून चौकशी सुरू. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मनसे आक्रमक. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाला ठोकलं टाळं. बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं 30 दिवसांपासून आंदोलन. कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करत वेधलं प्रशासनाचं लक्ष. पालकमंत्री, खासदार, आमदारांसह स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची आंदोलनस्थळी भेट. सोलापूरच्या मुस्ती गावात भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे शेतकरी हैराण. कोंबड्यांमुळे शेतपिकात अनेक जनावरं येत असल्यानं पिकांचं नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार.